नमस्कार, एल एस मराठीमध्ये आपलं स्वागत. मी आहे निरंजन. दर्शको, गेल्या काही वर्षांपासून, गेल्या काही महिन्यांपासून लाडकी बहिणी योजनेचा जो महत्वाकांक्षी प्रकल्प जो राबवण्यात आला होता, योजना राबवण्यात आली होती राज्य सरकारकडून, ती आता गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र काही महिलांना खरंच याचा काही फायदा होतो का या योजनेचा, हे आता आपण या खास विशेष महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण आता जाणून घेणार आहोत. आता आपण काही महिलांसोबत आहोत, त्यांच्याच काय आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. नमस्कार, नाव काय आपलं? माझं नाव कल्पना मंथन देसाई. तुम्ही लाभार्थी आहात? हो आहे. कशा पद्धतीने याचा काही लाभ आहे फायदा पण आहे, पण पाहिजे तसा फायदा नाही आहे असं माझ्या तर मते. काय नेमकं यामध्ये काय? महिलांसाठी सक्षमीकरण महत्वाचं आहे. पहिला, महिलांसाठी शासनाने 5 ते 10 लाखाची योजना राबवली पाहिजे, जेणेकरून त्यातून महिला घर बसल्या 1000 ते 2000 रुपये कमवू शकतात दिवसाला. 1500 रुपये तुम्ही देताय, बरोबर, पण 1500 रुपये देऊन तुम्ही महिलांना म्हणजे एक काम कुठेतरी करत होते, त्याची इच्छा महिलांची गेलेली आहे काम करणे. खरंच यामध्ये 1500 रुपयाचा तुम्ही जो विषय बोलला, खरंच 1500 रुपयानं महिलांचं घर चालतं का? नाही चालत, नाही चालत. नेमकं काय पाहिजे असं शासनाकडून वाटतं? पहिला तर महिलांच्या हाती काम पाहिजे. तुम्ही काम द्यायला पाहिजे महिलांना. हां, तुम्ही सांगा, काय तुम्ही लाभार्थी आहात? हो लाभार्थी आहे. काय नेमकं तुम्हाला कशा पद्धतीने याचा नेमका लाभ होतो? आता सध्या त्यांचे जे 1500 रुपये आहेत ते त्यांनी वेळेवर व्यवस्थित द्यावेत, ही एक अपेक्षा. आणि आता त्यांनी आश्वासन दिलं होतं की ते आता 2100 रुपये पण देतील, ते पण द्यावेत. आणि महिलांना असं त्यांनी काहीतरी सक्षमीकरणाबद्दल पण त्यांनी चर्चा केली पाहिजे. आणि महिलांसाठी त्यांनी नवीन काहीतरी कर्ज योजना वगैरे सुरू करून, जेणेकरून महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहतील, अशी काहीतरी एक छान योजना त्यांनी केली पाहिजे. आणि ही योजना त्यांनी परमनंट चालू ठेवलीच पाहिजे. आता ह्या आर्थिक बाबींचा जर आपण विचार करायला गेला तर हे 1500 रुपये किंवा 2100 रुपये देण्याचं देखील आपल्याला त्यांनी आश्वासन दिलं होतं. याकडे नेमकं तुम्ही कसं? म्हणजे आता त्यांनी जे आश्वासन दिलं होतं आतापर्यंत त्यांनी ते पूर्ण केलेलंच आहे काय. आणि आहे ते म्हणजे छानच आहे. त्यांनी जे चालू केली योजना त्याबद्दल वगैरे महिलांना त्यातनं आर्थिक एक पाठबळ पण मिळतंय. काहीतरी जर त्यांनी एक छोटंसं गृहोद्योग वगैरे सुरू केला, गिरण वगैरे घेतली, तर या 1500तनं त्या हप्ता भरून स्वतःचा व्यवसाय वगैरे पण करतात. आणि एखादं पार्लरचं वगैरे किंवा एखादं मशीन, पण हे तुटपुंजी जी रक्कम झाली. मग यांनी जर ह्या ज्या महिला आहेत म्हणजे त्या चांगल्या सुशिक्षित आहेत, मोठा व्यवसाय वगैरे करण्यासारख्या आहेत, त्यांच्याकडे त्यांनी थोडंसं विशेष लक्ष दिलं पाहिजे, की जेणेकरून त्यांचा व्यवसाय मोठा होईल आणि त्यातनं त्यांना स्वतः आर्थिक पायावर उभं राहतील, की त्या इतर महिलांना 1500 रुपये रोजगार देऊ शकतील, इतकं त्यांनी सक्षमीकरण केलं पाहिजे. ही एक महिलांकडून आजच्या महिला दिना दिवशी माझी एक अपेक्षा आहे. नक्कीच एक चांगला मुद्दा उपस्थित केलेला आहे. कुठेतरी एक सक्षमीकरणाचं पाऊल महिलांकडून एक आलेलं आहे. आणि तो महिलांना सक्षमीकरणाचा जो मुद्दा आहे, तो एक कुठेतरी राज्य शासनाचा या गोष्टींचा विचार केला पाहिजे. तुमचं नाव? नमस्कार, मी स्वप्नाली पोद्दार. तुम्ही आहात लाभार्थी? हो, मी आहे लाभार्थी. लाभ झालाय तुम्हाला? हो, लाभ झालाय, परंतु तो तेवढ्या पुरताच होतोय. महिला सक्षमीकरण आणि महिला सबलीकरण याचा महाराष्ट्र शासनाने जास्तीत जास्त विचार करावा. महिलांना म्हणजे कौशल्य योजना, घरातून महिलांना कसं उद्योग किंवा रोजगार उपलब्ध होईल घरात बसून महिलांना, हे महाराष्ट्र शासनाने बघावं. आणि महिलांसाठी ज्या योजना आहे, कौशल्य योजना किंवा घरगुती उद्योग प्रोत्साहन योजना, ह्या योजना राबवाव्यात. यामध्ये राज्य शासनाचा या दृष्टीने तुम्ही विचार केला की महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे, सबलीकरण झालं पाहिजे, पण मुळात तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा फायदा झाला का? हे जे 1500 रुपयाचं जे प्रत्येक वेळी लाडकी बहिणीचा जो हप्ता येत होता, त्यांनी तो नंतर 2100 रुपये करण्याचं पण त्यांनी एक कुठेतरी आश्वासन दिलं होतं. काय वाटतं तुम्ही एक वैयक्तिक कसं बघता? 1500 रुपये हे घर खर्च पुरणारा नाही आहे, कारण मुलांचं शिक्षणच आता इतकं महागाई वाढलेली आहे. भाजीपाला किंवा रोजचा किराणा आपला, मुलांचे जे स्कूलचे युनिफॉर्म वगैरे असतात, सगळं हे बघितलं तर 1500 रुपये अजिबातच पुरत नाहीत. आणि एकटा घर खर्च माणूस एकट्याने करणं हे पण जमत नाही. त्यामुळे काहीतरी योजना शासनाने करावी.
फक्त 1500 रुपये नाही पुरत. आणि यामध्ये जर आपण विचार करायला गेला तर 1500 रुपये कुठं पुरत नाहीत अशा पद्धतीचं काही महिलांचं म्हणणं आहे ते आपण आता जाणून घेतलं. आपल्यासोबत आणखी काही महिला आहेत, त्यांचा आपण एक प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. तुम्ही लाभार्थी आहात? हो लाभार्थी. लाभ जो या योजनेचा तुम्हाला लाभ होतो? हो ही योजना ही चांगली आहे. हो. कशा पद्धतीनं याचा नेमका फायदा घेतो? ओके, ठीक आहे. एकंदरीतच या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला गेला तर काही महिलांच्या दृष्टिकोनातून महिलांचं सबलीकरण व्हावं असं काही म्हटलं जातं. तुम्ही लाभार्थी आहात? आहे की लाभार्थी आहे. कशा पद्धतीनं आपला या सगळा महिन्याला 1500 रुपये मिळतात. पण कसं आहे, महिलांना धंदा पाणी करण्यासाठी पण काहीतरी कर्ज द्यायला पाहिजे सरकारने. ह्या दृष्टिकोनातनं त्यांनी हे करायला म्हणजे जरा विचार करायला पाहिजे ह्या गोष्टींचा. आता तुमच्या घरात जसं आता हा हप्ता येतोय, काय नेमकं याच्यामधून तुम्ही नेमका कोणत्या पद्धतीचा याचा फायदा घेता? काय फायदा झाला? आता काही महिन्याला मिळतात हे काहीतरी आपलं थोडंफार होतंय त्याचं. पण कसं आहे, माझी एक अपेक्षा आहे की त्यांनी कर्ज पण द्यायला पाहिजे महिलांना. धंदा वगैरे काय पण महिला आता काय पण करू शकतात. कपडे शिवणे वगैरे किंवा भाजीपाला किंवा काहीतरी मंडईत बसून किंवा काहीतरी घरगुती व्यवसाय हे दिला पाहिजे. कुठेतरी एक सबलीकरण व्हावं असंच महिलांची कुठं ना कुठेतरी एक अपेक्षा आहे. नमस्कार. मी अनुराधा भांदिगरे मॅडम. काय वाटतंय तुम्हाला हे सगळ्या ज्या 1500 रुपयांचं जे आता हप्ता वगैरे येतोय, खरंच तुम्हाला काय फायदा झाला? तो 1500 रुपये जो येतोय ना, तो रुपयातला 4था भाग दिल्यासारखा आहे. त्यांनी काही संसार किंवा कुटुंब चालते असं काही नाहीये. पण महिला थोडा आळशी पण झालेले असं माझं मत आहे. खेडोपाडी आता आपण बघतो ना की लेडीज थोडंसं कामाला वगैरे यायला जरा आता असं आळशीपणा करतात. का तर एका कुटुंबामध्ये कमीत कमी 3 लेडीज तरी असतातच. सासू सून मुलगी असे 1,500 रुपये धरून ते अगदी आळशी बनलेले. माझं असं मत आहे की असा एखादा उद्योग द्यायचा की त्याचा जो आउटपुट होईल त्यांनी ते मटेरियल पण द्यायचं आणि आउटपुट पण घ्यायचं असं सरकारने कोऑपरेशन करायला पाहिजे. म्हणजे त्या पण ऍक्टिव्ह होतील, कार्यशील राहतील. ह्यात थोडासा बदल कुटुंबात, प्रत्येक कुटुंबात एक एक्झाम्पल म्हणजे सुपारी फोडण्याचं जे काही मशीन आता सुरू आहे किंवा वाती करणे असं जर महिलांना दिलं घरी काम, लघु उद्योग माझा थोडक्यात, तर तो लघु उद्योग जर सुरू केला ना तर त्या लेडीज पण ऍक्टिव्ह राहतील, घरातलं पण आवडतील, एक कुटुंब पण चांगलं सुशिक्षित होईल असं माझं मत आहे. फक्त 1,500 रुपये फेकल्यासारखं म्हणजे दिल्यासारखं नको आहे. त्या जास्तच आपलं नटणे मुरण्यातच घालवतात असं माझं तरी मत आहे. कुटुंबाला काही जास्त हातभार लागत नाहीये. ते लागण्यासाठी हा दुसरा आहे किंवा कष्ट केल्यानंतर कसे पैसे वापरता येईल असं माझं वैयक्तिक मत आहे. असं करावं. सरकारने केलेली योजना तर चांगली आहे. त्यांचा दृष्टिकोन कदाचित तो चांगला असेल. कुटुंबाला एका कुटुंबात 4 लेडीज असल्या तर भरपूर पैसे झाले. एखादं जनावर सांभाळलं की ते कुटुंब चालवू शकतात. पण हा पण एक साईड बिझनेस त्यांनी द्यावा लघु उद्योग असं माझं मत आहे. याची जर दुसरी बाजू पाहायला गेली तर काही शासनाकडून जी आता ही योजना राबवली मान्य आहे, मात्र याचे काही नकारात्मक मुद्दे देखील आपण कुठे ना कुठेतरी त्यांचे विचार करायला पाहिजे. मुळात यामध्ये EKYC ज्यावेळी केली होती, EKYC केल्यानंतर काही त्याच्यामध्ये महिलांना काही वेगवेगळ्या त्रुटींचा काही सामना करावा लागला. कुठं वेब पोर्टल काही बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. नेमका हे खरं आहे का? मुळात पहिल्यांदा तुम्ही KYC घेतलेली सगळ्यांची, तर मग त्यानंतर एक 6 महिने तुम्ही दिले महिलांना, पैसे दिले वगैरे, आणि दिवाळीमध्ये अचानकच बंद झाले. मग काही महिलांना वाटलं की माझं काहीतरी प्रॉब्लेम असून म्हणून माझं बंद झालं वगैरे, तर ठराविक मला वाटतं 50% महिलांचे पैसे येत नव्हते. मग हा गोंधळ सगळाच होत होता. त्यामुळं सगळ्यांचा हा गोंधळ झाल्यामुळं परत शासनानं KYC पूर्ण करा, काहीतरी तुमची त्रुटी राहिली. पण माझं मत असं आहे की त्रुटीच असती तर पहिलाच तुम्ही पैसे आलेच नसते ना. पहिलेच फॉर्म तुम्ही भरले ते ओके होते तेव्हाच ते पैसे येत होते. मग त्या हिशोबानं तुम्ही कुठेतरी हे तुम्ही कमी करायचा प्रयत्न चालू आहे तुमचा महिलांना, की जेणेकरून कमी पैसे मिळू नये वगैरे. आणि हे कुठेतरी अडकल्यासारखं झालेलं आहे की तुम्ही एवढे द्यायचं आणि अडकावून ठेवायचं महिलांना. आम्ही महिलांना पैसे देतो, लाडक्या बहिणी आहेत, पण असं नाहीये. सरसकट तुम्ही लाडक्या बहिणी केलेल्या नाही. जेव्हा तुम्ही हे योजना काढली होती त्या टायमिंगला तुम्ही असं कुठलेही म्हणजे वक्तव्य केलं नव्हतं की जेणेकरून तुमच्या घरात 2 महिला असतील तर तुम्हाला एकालाच पैसे मिळतील. परत तुमच्या वयाची अट म्हणा ते पण तुम्ही सांगितलेलं नव्हतं.
त्यानंतर तुम्ही म्हणजे छोटे छोटे तुम्ही तुमचं जेव्हा सरकार आलं त्यावेळेस तुम्ही छोटे छोटे जे मुद्दे आहेत ते तुम्ही ते गाळत गेला आणि संख्या कमी करत गेला महिलांची. मग हे कितपत योग्य आहे? म्हणजे ठराविकच महिलांना मिळतो, ते पण असं म्हणजे तेच दिलं तरच महिला जगतात असं नाहीये काय. त्यामुळं तुम्ही दिले किंवा नाही दिले त्याच्याने महिलांना काही फरक पडणार नाहीये. मग तुम्ही असं हे किरकोळ देताय त्यामुळे देऊच नका ना. दिलं तर तुम्ही चांगलं करा महिलांसाठी. त्याच्यामुळे तुम्ही महिलांसाठी हे करा, राबवा. एक मिनिट. यामध्ये तसं म्हणायला गेलं तर नेमकं म्हणजे आपली नेमकी मागणी काय आहे? महिला सक्षमीकरण झालं पाहिजे. महिला अशा म्हणजे हे नाही आहेत की काय बोलतात त्याला, सक्षमीकरण स्वतःच्या पायावर पाहिजे. स्वतःच्या पायावर महिला पाहिजेत. मग जेणेकरून तुम्ही बळ द्या ना त्यांना. तुम्ही म्हणता ना आम्ही लाडक्या बहिणीसाठी करतो, तर तुम्ही द्या बळ त्यांना, प्रोत्साहन द्या. त्या करतील, उभं राहतील. जेणेकरून तुम्ही आता व्यवसाय करण्यासाठी कुठली महिला व्यवसाय करायचे खूप इच्छुक आहेत महिला. आता माझ्याच संपर्कात भरपूर अशा महिला आहेत की आम्ही एकत्र येऊन भरपूर म्हणजे उद्योग करू शकतो किंवा काय. त्यासाठी आम्हाला इन्कम म्हणजे पैशाची कमतरता असते, तर तुम्ही द्या ते. त्या हे ना आम्ही करू. आणि आम्ही स्वतःला म्हणजे स्वतः सगळ्या मिळून दिवसाला, आता तुम्ही 1,500 रुपये महिन्याला देता, तर आम्ही दिवसाला 1,000 ते 2,000 रुपये कमवू ते पैसे. त्यामुळे तुमचे 1,500 रुपये आम्हाला एवढे गरजेचे वाटत नाहीये. तुम्हाला खरंच आम्हाला लाडक्या बहिणीसाठी करायचे ना, तर तुम्ही आम्हाला सक्षमीकरण करा. त्यासाठी तुम्ही ह्या योजना राबवा बाकीच्या इथे. मुळात लाडकी बहिणीचा आपण एक कुठेतरी कन्सेप्ट समजून घेतली पाहिजे. लाडक्या बहिणीचा जर आपण एक विचार करायला गेला तर ती एक उदरनिर्वाहासाठी ती देण्यासाठी ती एक योजना आहे. मात्र तुम्ही जर आता सक्षमीकरणाचा जो मुद्दा उचललेला आहे याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या इकडून किंवा महानगरपालिकेकडून, शासनाकडून एकंदरीतच या सगळ्याकडून महिला सक्षमीकरणासाठी बऱ्याच कर्ज योजना असतील किंवा त्यांच्या सक्षमीकरणासाठी जी योजना आहेत त्या या लागलेल्या आहेत, आल्या आहेत, अजूनही चालू आहेत. मग त्याचा फायदा एकीकडं आणि हे या योजनेच्या तशी तुलना तुम्हाला बरोबर वाटते? अजून तरी कुठली योजना आलेली नाहीत. फक्त तुम्ही तिकडनं जाहीर केलेल्या आहेत. आतापर्यंत योजना आलेली ही लाडक्या बहिणीचीच योजना, ते पण बंद पडत चालले कुठे कुठे. पण बाकीच्या ज्या योजना आहेत त्या अजून म्हणजे ह्याच्यामध्ये अंमलात आलेल्या नाहीत. आणि तुम्ही देताय ना 1,500 रुपये, काही काही महिला काम करणार होते त्याही घरात बसल्यात. येतात ना आपल्याला 1,500 रुपये, म्हणजे एक प्रकारचं म्हणजे त्यांची काम करण्याची इच्छा जाते कुठेतरी. असं माझं वैयक्तिक मत आहे. उदरनिर्वाह 1,500 मध्ये होत नाहीये. त्याच्यामुळे उदरनिर्वाहाचा तुम्ही एक मोठा प्रश्न काढला. कशा पद्धतीने म्हणजे या 1,500 रुपयाचा उदरनिर्वाह? नाही. मला वाटतं घरात जर 4 माणसं असतील तर त्यांची एक पावशेरभर भाजी पण तुमची महिन्याभराची येत नाही. किंवा दूध तुम्ही घेत असाल आता तर ते 70 रुपये लिटर आहे, तर तुम्ही 30 दिवसाचे बघा किती झाले. त्यातनं तुम्ही 1 लिटरभर दूध पण नाही. म्हणजे उदरनिर्वाह हा मुद्दा जरी तुमचा म्हणजे मेन असला तरी त्यातनं काहीही होत नाही. उदरनिर्वाह कसा होईल? दिवसाला 50 रुपये झाले, 50 रुपयात काय होतंय? त्यापेक्षा म्हणजे ही योजना आहे ती चालू राहणे ठीकच आहे, पण त्याबरोबर महिला स्वतःही आणखीन काहीतरी कमवतील हा एक मुद्दा तुम्ही त्या उदरनिर्वाहाबरोबर एक सबलीकरण किंवा महिला सशक्तीकरण हा एक मुद्दा त्यात तुम्ही ऍड करावा, ही इच्छा आमच्या महिला दिनाच्या निमित्ताने. पण ही योजना कायमस्वरूपी चालू आहे ह्याची गॅरंटी पण आम्हाला पाहिजे ना. तुमची सत्ता आहे तोपर्यंत तुम्ही योजना चालू आहे, सत्ता गेल्यानंतर पुढं काय? मग आमची अशी इच्छा आहे की कायमस्वरूपी पाहिजे आम्हाला ही. नक्कीच आता आपण काही महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यांचं असं म्हणणं आहे की त्या मुळात उदरनिर्वाहासाठी काही योजना चालू केल्यात त्या ठीक आहेत, त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही आहे. मात्र हे फक्त उदरनिर्वाहासाठी 1,500 रुपये कुठे येतात किंवा 2,100 रुपयांचं काही देण्याचं आश्वासन केलं गेलं, मात्र हे उदरनिर्वाह याच्यातून कोणत्याही प्रकारचा होत नाही. महिलांना सक्षमी करण्याची कुठं ना कुठेतरी गरज आहे असं या महिलांनी कुठं ना कुठेतरी सांगितलेलं आहे. त्यांची तशी इच्छा आहे. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.